नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण विना नांगरणीची शेतीबद्दल करायला जेव्हा सांगतो किंवा शून्य मशागतीची किंवा कमीत कमी मशागतीची शेती, तर त्यावेळेस बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की या तुरीच्या खुंटाचं काय करायचं. तर आता हे एक शेत आहे, या शेताचा उतार असा आहे आणि उताराला आडवी पेरणी आहे. तर आता या शेतामध्ये आम्ही काय करणार, तर ही तुरीची खुंट उभेच ठेवणार आहे. उभेच असे ठेवणार. याला पेरणीला काही अडथळा येतो का? काहीच अडचण नाही. आता याच्यामध्ये आपले किती तास बसतात? 6 तास. 6 तास बसतात, म्हणजे 7व्या तासावर तुरीचं. तुरी. तर आता पुढच्या वर्षी पेरणी करताना इथं तूर राहणार आहे या शेतामध्ये. पण तूर कुठे राहणार आहे, तर इथं या ठिकाणी सेंटरला इथं तूर राहणार, हा. बाकी इकडे सोयाबीनचे तास राहणार. आणि अशा पद्धतीनं टोकन यंत्रानं पेरणी करतो म्हटलं तर आपल्याला कोणताही या ठिकाणी अडथळा नाही. इथं टोकन यंत्रानं जेव्हा पेरणी करतो तर आपलं बियाणं किती वाजतं? एकरी 15 किलो बियाणं 15 किलो, म्हणजे अर्ध्याच बियाण्यामध्ये अर्ध्या ही पेरणी पण होऊन राहिली. सोबत त्या जेवढं बियाणं वाजतं तेवढ्या याच्यात पेरणीचा खर्च निघून जातो. ते पण ह्या सगळे जे टोकन यंत्रानं पेरणी आहे ते विनोद एकटा स्वतःच करतो, म्हणजे बाहेरून कोणी पेरणीला सांगत नाही. त्यामुळे बाहेर जो ट्रॅक्टरचा जाणारा पैसा आहे किंवा डिझेलवर जाणारा पैसा आहे तो सगळा वाचतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आता तुझा अनुभव आहे की टोकन यंत्रानं पेरणी केली आणि ट्रॅक्टरनं पेरणी केली तर काय फरक पडतो? खूप फरक पडतो. पूर्वी मी ज्यावेळेस ट्रॅक्टरनं पेरत होतो, हा. जवळ एकरी जास्तीत जास्त 6 ते 7 क्विंटल उत्पादन होत होतं आणि बियाणंही 30 किलो लागत होतं. पण टोकन यंत्र आलं तेव्हापासून एकटा माणूस एका दिवशी मी स्वतः 2.5 एकर पेरतो. बरोबर. आणि बियाणं एकरी 15 किलो लागतं. म्हणजे बियाणं कमी आणि उत्पादन जास्त. म्हणजे बियाण्याची पण बचत झाली. सोबत आता ही विना नांगरणी करत असल्यामुळे ही जी खोडं आहेत, म्हणजे आता इथं सोयाबीनची खोडं होती, हे कोरडो शेत आहे. म्हणजे याच्यामध्ये मागच्या वर्षी सोयाबीन होतं आणि ही तूर होती. यानंतर कोणतंही इथं पीक नव्हतं, कोरडो क्षेत्र आहे. अशा कोरडो क्षेत्रामध्ये आता सोयाबीनची खुंट तर सगळी कुजली, म्हणजे थोडेफार या ठिकाणी दिसत आहेत, तर ते एकदम कमी असतं, म्हणजे त्याचा काहीच त्रास नाही. फक्त तुरीची उभी आहेत. आता हे सोयाबीनची असो का तुरीची असो, हे खुंट जमिनीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गेलेली आहे. हे असे इझिली, आता हे काही असं एवढी जमीन हे नाही आहे, पण उपटल्या सहज जाते. हातानं उपटतो म्हटलं तर हे उपटल्या जाते. पण आता या ठिकाणी आपण माती बघू शकतो कशी भुसभुशीत झाली. हे तुरीची खुंट जेव्हा आपण अशी जमिनीमध्ये जिथं राहू देतोय, हे बांधून ठेवतात पिकाला. याच्यावरच्या नत्राच्या काही गाठी असतील ती पिकाला इथं ठेवतात. आणि याच्यामुळे जमिनीला ऑटोमॅटिक छिद्र पडलेले आहे, पाणी मुरवण्याचे हे काम करतात. सोबतच आता उताराला आडवी पेरणी असल्यामुळे, म्हणजे उतार असा आहे जमिनीचा आणि उताराला आडवी पेरणी, इकडून जे पावसाचं पाणी वाहत जाणार आहे तर याला हा सगळा पाला पाचोळा इथं अडकणार. बरोबर. गाड इथं अडकणार. म्हणजे जी सुपीक माती वाहून जाणारी होती, जी नांगरणीच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात माती वाहून जाते, सुपीक माती वाहून जाते, पाला पाचोळा वाहून जाते, ती या जमिनीमध्ये मात्र इथंच राहते. आणि जमिनीमध्ये इथं राहत असेल तर जमिनीची सुपीकता वाढते, जमीन सजीव बनते, जीवजंतू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात आणि अशा प्रकारे शेती करणं शक्य आहे. परंतु विनोदनं मग जसं सांगितलं की आपल्याला सवय पडलेली आहे. उन्हाळा म्हटलं की शेत नांगरून वखरून स्वच्छ झालं पाहिजे. परंतु हे जर आपण असं राहू दिलं तर आपल्याला दिसेल या ठिकाणी खर्च तर कमी होतो, उत्पादन पण वाढतं. आणि आपल्याला जर हे आवडलं असेल तर आपण पुढच्या वर्षी किंवा ह्या वर्षी आपण नांगरलं नसेल तर एका एकरावर प्रयोग करू शकता आणि पुढे जाऊ शकता. आता सुद्धा जसा व्हिडिओ बनवला तर पेरणीच्या वेळेस सुद्धा व्हिडिओ बनवणार, टप्प्याटप्प्यानं तणनाशक मारू तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवणार, फवारणी करणार तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवणार, उत्पादन येईल तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवणार. आणि खरोखर या क्षेत्रावर खर्च किती कमी झाला, उत्पादन किती वाढलं, हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करणार. परंतु हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि त्या ठिकाणी एक बेल आयकॉन जो चिन्ह आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे घंटीला सुद्धा क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.